मान्य व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव अक्षर आहे. आज 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती. सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांना माझे त्रिवार वंदन. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले ह्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील व आईचे नाव लक्ष्मीबाई होते. वयाच्या 9व्या वर्षी त्यांचा विवाह थोर समाजसुधारक ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. विवाहानंतर ज्योतिबा फुले यांनी सावित्रीस लिहायला वाचायला शिकवले व स्त्री शिक्षणाचा पाया रचला. सावित्रीबाई खूप हुशार व जिद्दी होत्या. 1 जानेवारी 1848 मध्ये सावित्रीबाई ज्योतिबांनी पुण्यातील बुधवार पेठेतील भेडेवाडा येथे मुलींची पहिली शाळा काढली. त्यांच्या या क्रांतिकारी निर्णयाला लोकांनी तीव्र विरोध केला. त्या मुलींना शिकवायला जात असताना लोक त्यांच्या अंगावर शेण चिखल दगड फेकत, पण त्या डगमगल्या नाही. त्यांनी खंबीरपणे या सगळ्यांना तोंड दिले. सावित्रीबाईंनी समाजातील सतीबारी व केशवपण अशा वाईट प्रथांना विरोध केले. गोरगरीब, अनाथ व विधवांना आधार दिला. त्यांनी स्त्रियांना साक्षर व्हा, निर्भर व्हा असा दिव्य संदेश दिला. त्यांनी समाजातील लोकांना जागृत करण्यासाठी त्यांनी काव्य फुले, बावनकशी, सुबोध, रत्नकर यासारखे काव्यसंग्रह लिहिले. अकरे प्लेग पंडितांना सेवा करीत असताना त्यांनाही प्लेग झाला आणि 10 मार्च 1847 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. खरंच सावित्रीबाई फुले थोर समाजसेविका होत्या. अशा या महान ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना माझे कोटी कोटी प्रणाम. जाता जाता एवढेच म्हणते, शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडलेदार, तीच आज जगाची शिलेदार. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.